नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 2 जुलैचा भाग खूपच जबरदस्त धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये आनंदीला दृष्टी नसल्याचं सत्य मिताली आणि पृथ्वीसमोर येताच मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आनंदी किचनमध्ये येते. ती खूपच आनंदात असते. तेव्हा ती आत्ता लगेच पद्मा काकू, दत्तू काका सगळ्यांना सांगू लागते, मला मालक साहेबांनी वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी परवानगी दिली. तेव्हा दत्तू काका म्हणू लागतात, वा आनंदीताई, हे तर लय बेस्ट झालं म्हणायचं की. त्यावर आनंदी म्हणू लागते, पद्मा काकू एक काम कराल, मला ना जरासं तयार व्हायला तुम्ही मदत कराल का प्लीज. तेव्हा लगेच पद्मा काकू म्हणू लागतात, का नाही करणार, चला की लगेच जाऊया. आता लगेच आनंदी आणि पद्मा काकू तिकडनं निघून जातात. तेवढ्यात आता ही शिल्पा जोरात पद्मा काकूंना आवाज देत खाली आलेली असते. तेवढ्यात दत्तू काका धावतच येतात. शिल्पाताई, काय हवंय तुम्हाला. त्यावर शिल्पा म्हणू लागते, ए तू पद्मा आहे का, तुला बोलावलं का मी, तू कशाला पळत आलाय. तेव्हा दत्तू काका म्हणू लागतात, पद्मा काकू इकडे नाहीये, त्या आनंदीताईंना तयार करतायत. आता मात्र शिल्पाला धक्का बसतो. आनंदीला तयार करतायत कशासाठी. तेव्हा लगेच दत्तू काका म्हणू लागतात, आनंदीताईंना ना वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी मालक साहेबांनी परवानगी दिली, म्हणूनच तयार करतायत. आता या शिल्पाला तर धक्का बसतो. युगंधरने परवानगी दिली, कशी दिली असेल. त्यावर लगेच दत्तू काका म्हणू लागतात, दिली खरंच, आनंदीताई लय खुश आहे. आता शिल्पाला खूपच राग येतो. ए मी तुला विचारलं, चल निघ हा तिकडनं. तेवढ्यात लगेच आनंदी तयार होऊन आलेली असते. शिल्पा आता जोरात ओरडू लागते, आनंदी. त्याच वेळेस समोर आनंदी दिसू लागते. तेव्हा लगेच आता ही शिल्पा डोळे फाडून आनंदीकडे बघू लागते. कारण मालक साहेबांनी दिलेल्या साडीत आनंदी खूपच छान दिसत असते. अगदी नटून थटून आलेली असते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ओ ओ बाईसाहेब, झालं नटणं सजणं झालं का, कामं कोण करणार आहे, हे सगळं नटून सजून काय करायचंय तुला. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मालक साहेबांनी मला पूजेसाठी परवानगी दिली, म्हणूनच मी पूजेला निघाले. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए तुला पूजा करून युगंधरची बायको व्हायची काही गरज नाही, सांगितलेलं कळत नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मला खरंच मनापासून मालक साहेबांनी परवानगी दिली, त्यामुळे प्लीज मला आजच्या दिवशी रोखू नका, मला हे व्रत करू द्या. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए तुला युगंधरने परवानगी दिली असेल, पण मी तुला किचनमधनं सुट्टी दिलेली नाहीये. घरातली कामं कोण करणार, घरात एवढे प्रॉब्लेम चालू असताना तुला नटाई सजायचं पडलंय, ही कामं कोण करणार. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मी पटपट पूजा करून घेते आणि मग कामाला लागते, सगळी कामं व्यवस्थित करेन. त्यावर शिल्पा म्हणू लागते, ए ते मला ठाऊक नाही आहे, मी तुला किचनमधनं सुट्टी दिलेली नाहीये. आज सगळ्यांचा स्वयंपाक तू बनवायचा, भांडी कुंडी घासायची, आणि सगळं आटपल्यानंतर तुला हे जे काही करायचंय ना ते करायचं, तेव्हा आत्ता नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, पण शिल्पाताई, तोपर्यंत तर मुहूर्त संपून जाईल. त्यावर शिल्पा म्हणू लागते, बास, मला पुढे काही ऐकून घ्यायचं नाही आहे, माझा शब्द या घरात शेवटचा शब्द आहे, माझ्या शब्दाला किंमत नाही आहे का. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई, तसं नाही. त्यावर शिल्पा म्हणू लागते, चला निघायचं, मग किचनमध्ये जायचं आणि कामाला लागायचं. आली सट्टी सावित्री बनायला, वडाची पूजा करायला चालली, चल निघ. असे म्हणताच आता शिल्पा मात्र हसू लागते आणि मनोमनी म्हणू लागते, आनंदी, किती बी काय बी झालं तरी मी तुला पूजा करू देणार नाही, असं आता या शिल्पाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता धनश्री रूममध्ये झोपलेली असते. तिला ताप आलेला असतो, तिला बरं वाटत नाही. तेवढ्यात आता दारू ढोसून अगदी डुलत हा विद्याधर रूममध्ये येतो. माझा माझा अपमान केला त्या आनंदीने, नाही, मी बाप होऊ शकत नाही, मला शंड म्हणाला तो युगंधर, माझा एवढा अपमान, बास, आता लय झालं, माझा एवढा अपमान मी खपून घेऊ शकत नाही आनंदी, आता मी तुला सोडणार नाही. असे म्हणताच आता विद्याधर धडकन तिथे कॉटवरती पडतो. तेवढ्यात लगेच आता सुनीताताई येतात. धनश्रीताई, हे बघा तुमच्यासाठी नारळ पाणी आणलंय. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, नारळ पाणी. आता सुनीताताई घाबरतात. त्याच वेळेस धनश्री म्हणू लागते, अहो ते मी. त्यावर विद्याधर लगेच आता धनीजवळ येतो आणि तिचा गळा पकडतो. काय गे धने, आज वटपौर्णिमा आहे ना, मग सगळ्या सुवासिनी बायका नटून सजून व्रत पूर्ण करतात, नवऱ्यासाठी उपवास धरतात ना,
मग तू माझ्यासाठी उपास धरला नाही का धने? तू नारळ पाणी प्यायली. धने, मी बाप होऊ शकत नाही म्हणून तुझं प्रेम पातळ झालंय का? बोल लवकर. त्यावर धनश्री म्हणू लागते, नाही हो, असं काही नाहीये. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण माझ्या अंगात खूप ताप भरलाय हो. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्हाला उपास तापास करायची गरज नाहीये. त्यामुळे मी आज. तेव्हा लगेच आता विद्याधर भडकतो, धने, हेच का तुझं प्रेम? अगं, तुझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याचं तुला काहीच पडलं नाही धने. तू हे समज करणार का आता? बास, आता लय झालं. त्या आनंदीने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आणि आता तू बी नवऱ्याचा अपमान करते. पण आता मी मोकळा झालो. मोकळा झालो आता मी. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. तेव्हा लगेच आता सुनीता ताई म्हणू लागतात, धनश्री ताई हे. त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, हो अहो ऐका ना, हे बघा शांत व्हा. डॉक्टरांनी जरी सांगितलं असलं ना तरी मी उपवास धरणार आहे. तुमच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरणार आहे. मला 7 जन्मासाठी तुम्हीच माझे पती हवेत. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. पण कसं आहे ना, मला गोळ्या औषधं घ्यायची तो, म्हणून मी सुनीताला नारळ पाणी आणायला सांगितलं होतं. तेव्हा लगेच आता इकडनं सुनीताताई म्हणू लागतात, हो, आणि उपवासाला नारळ पाणी चालतंय. आता विद्याधरला खूपच राग येतो. असं वय सुनीता, आता तू मध्ये नाक खुपसणार, या विद्याधरच्या पुढे जाणार. असे म्हणताच आता विद्याधर सुनीताताईजवळ येतो आणि पटकन आता सुनीताताईचे हात पकडतो. सुनीताताई घाबरतात. छोटे मालक सोडा, छोटे मालक सोडा, असे म्हणताच आता सुनीताताई ते नारळ विद्याधरच्या हातात टेकवतात आणि तिकडनं पळ काढतात. त्याच वेळेस आता विद्याधर हसू लागतो, धनीसाठी आणलंय नाही पाणी, मग धनी तर मीच आहे तुझा. असे म्हणत आता विद्याधर ते पाणी पिऊ लागतो. धनश्रीला मात्र वाईट वाटतं. ती या विद्याधरकडे बघत असते. तेव्हा लगेच आता नारळ पाणी पिऊन होताच विद्याधर म्हणू लागतो, वा, मस्त होता धने, एक नंबर भारी, आवडला आपल्याला. पण धने, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा नवरा आहे. माझ्या सुखासाठी, माझ्या आयुष्यासाठी तुला उपवास धरावाच लागणार आहे. त्यामुळे एक काम कर, तुझं माझ्यावर लय प्रेम आहे ना धने? तेव्हा धनश्री म्हणू लागते, हो. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, मग ऐक, आज तू निर्जली उपवास धरायचा. अन्नाचा पाण्याचा कणही तुझ्या नरड्यात गेला नाही पाहिजे. निर्जली. कसा निर्जली? तू पाण्याविण्या मेली तरी चालेल, पण मला खूप आयुष्य भेटलं पाहिजे. चालेल? तेव्हा धनश्री म्हणू लागते, ठीक आहे. आता ही वेडी धनश्री या विद्याधरच्या बोलण्यात अडकतच चाललेली असते. तर त्यानंतर इकडे आता आनंदी किचनमध्ये येते. बाकीचे जे नोकर चाकर असतात ते स्वयंपाकाला लागलेले असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पद्माताई, दत्तू काका, आज ना सगळा स्वयंपाक मी करणार आहे, ते पण मालक साहेबांच्या आवडीचा. त्यामुळे प्लीज तुम्ही काही करू नका. तुम्ही फक्त मी जे सांगते ना ते द्या. बाकीचं मी अंदाजानुसार समजा काही करेल. तेव्हा दत्तू काका म्हणू लागतात, आनंदीताई, अहो आम्ही आहोत ना समजे, तुम्हाला काय गरज आहे करायची? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही, आज तर मीच स्वयंपाक बनवणार. चला पटकन द्या लवकर लवकर सामान. आता आनंदीने कुकरमध्ये डाळ टाकलेली असते. त्यात मीठ, हळद सगळं काही प्रमाणात टाकलेलं असतं. आणि आता लगेच आनंदी कुकर गॅसवरती ठेवून आता गॅस सुरू करते आणि पद्माताईंना म्हणू लागते, पद्माताई, आपल्याला ना सौभाग्याच्या वाणाचं ताट तयार करावं लागेल. मला सुवासिनींची ओटी पण भरायची. आपण ना कुकर लावलाय ना, तोपर्यंत ताट बनवून घ्यायचं का? तेव्हा दत्तू काका म्हणू लागत, हो, मलाही बाहेर कामे, मी जाऊन येतो. दत्तू काका बाहेर जातात. आनंदी आणि पद्मा काकूंनी आता गॅस कमी करून कुकर लावलेला असतो. दोघे आता सुवासिनीच्या वाणाचं ताट बनवण्यासाठी बाहेर निघून जातात. तेवढ्यात आता किचनमध्ये हा विद्याधर आलेला असतो. बास, आता बास आनंदी, लय खुश आहेस ना आज तू? तुला वडाची पूजा करायची ना त्या युगंधरसाठी. त्या युगंधरने मला सगळ्यांसमोर मारलं, माझा अपमान केला. मी कसा नामर्दे हे तू सगळ्यांसमोर सांगितलं ना, आणि माझ्या धनीने माझा तर पान उतारा केलाय. त्यामुळे आता बास, आता हा अपमान हा विद्याधर खपवून घेणार नाही. आनंदी लय उड्या मारत होती ना, लय खुशीत आहे ना, पण मला जे भेटत नाही ना ते मी कुणाला भेटू देत नाही आनंदी. त्यामुळे आज मी असा धमाका करणार आहे ना आनंदी, तुझा हा हसरा चेहरा असा खराब होणार आहे, कायमचा नष्ट होणार आहे, असं काहीतरी करणार आहे. असे म्हणत आता विद्याधर लगेच ते गॅसवरचं जे कुकर असतं ना
ते खाली घेतो, गॅस बंद करतो. आता त्या कुकरचं झाकण विद्याधरने उघडलेलं असतं. आता ज्या ठिकाणं शिट्टीतनं वाफ येत असते बाहेर, त्या ठिकाणी आता जे गव्हाचं पीठ असताना मळलेलं ते त्याने लावलेलं असतं सगळ्या बाजूने. कारण या कुकरमधली वाफ बाहेर येऊच नये आणि मोठा ब्लास्ट व्हावा असा याचा प्लॅनिंग असतो. आता सगळी तयारी यांनी केलेली असते. कुकरच्या शिट्टीला आतून बाहेरून आता पिठाचे गोळे चिटकवलेले असतात आणि आता पुन्हा कुकर जशाच तसे गॅसवर ठेवलेले असते. तेव्हा लगेच हसतच विद्याधर म्हणू लागतो, आता हा निंबाळकरांच्या घरातला फक्त अन्न शिजवण्याचा कुकर नाही, तर एका मोठा बॉम्ब आहे, मोठा ब्लास्ट होणार आहे याचा. आणि मग आनंदी, तुझ्या चेहऱ्याच्या चिथड्या चिथड्या उडणार आहे. तुझा हा सुंदर चेहरा कायमचा नष्ट होणार आहे. लय उड्या मारत होती ना मला नामर्द म्हणून तू मोठी चूक केली आनंदी. आता बघ, आता तुझ्या आयुष्यात कसं वादळ येणार आहे. हा विद्याधर ते वादळ आणणार, धमाका होणार आणि मग मज्जाच मज्जा येणार. असे म्हणत हा विद्याधर लगेच गॅस सुरू करून गॅस अगदी फुल केलेला असतो आणि तिकडनं बाहेर निघून जातो. तर इकडे आता मिताली आणि पृथ्वी घरी आलेले असतात. तर रूममध्ये येताच बघतात तर आता सुनीताताई गजरे आणि माळा बनवत असतात. तेव्हा लगेच आता मिताली आणि पृथ्वीला धक्का बसतो. सुनीताताई, वेण्या आणि गजरे झाले नाहीत, आनंदी कुठे? आता लगेच मितालीचं आणि पृथ्वीचं लक्ष जातं. ताटभर वेण्या गजरे बनवलेले असतात, पण ते अगदी चुकीचे, एकाच रंगाची फुलं घातलेली. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, आनंदीने बनवलेत हे समदे. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, हो. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हे कसं शक्य आहे? एक काम सांगितलं होतं, एवढा विश्वास ठेवला. थालीपीठ आईसारखी काय झाली? आपण एवढा विश्वास ठेवून मोठी चूक केली मिताली. बघ, आपण तिला सांगितलं होतं ना, एका रंगाची फुलं येऊ द्यायची नाही, आईची स्पेशालिटी ती. पण हिने ना सगळा घोळ केलाय. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, पृथ्वीदादा, मितालीताई प्लीज शांत व्हा ना. हे बघा, मी समजा काही ठीक करून देते, थोडा वेळ द्या मला. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, वेळ तर कमी आमच्याकडे, म्हणून आनंदीला ही जबाबदारी दिली होती. पण तिने काय केलं हे समजा करून तिला काय सिद्ध करायचंय? मी ना आता तिला सोडणार नाहीये. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, जाऊ दे ना, सुनीताताई करतात ना मिताली. तेव्हा मिताली म्हणू लागते, नाही पृथ्वीदादा, असं कसं तिने आपल्याला फसवलंय? आता याचा जाब मी तिला विचारणार. असे म्हणत मिताली आता आनंदी आनंदी असं ओरडतच आता खाली येते. तर खाली हॉलमध्ये आनंदी आता एकटीच असते. सौभाग्याच्या वाणाचं ताट ती भरण्याचं काम करत असते. आता तिच्यासमोर आंबा, वडाचं पान, अगरबत्त्या, जांभूळ सगळी फळं ठेवलेली असतात. आता जे काही सामान असतं, बांगड्या वगैरे, ते अगदी चापत चापत आनंदी त्या ताटात भरत असते. मिताली आणि पृथ्वी अगदी पायरीवरती येतात आणि त्यांना जे समोर दृश्य दिसतं ना, ते बघून धक्का बसतो. कारण आनंदी एक एक वस्तू अगदी चापत चापत त्या ताटात ठेवत असते. तेव्हा पृथ्वी हळूच आता मितालीला म्हणू लागतो, अगं हे समजा काय चालू आहे? हिच्या समोर फळं ते ठेवली, मग हिला दिसत नाही आहे का? ही अशी चापून चापून का उचलते सगळं? आता दोघे एकटक आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, पृथ्वीदादा, याचा अर्थ नक्की काय आहे? तेवढ्यात सुनीताताई येतात. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, सुनीताताई, खरं खरं सांगा, आनंदी असं का करते? तिच्या समोर फळं ठेवलीत, तिला दिसत नाही का? सुनीताताई, मला खरं उत्तर द्या. आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, सुनीताताई, उत्तर खरं द्या, आनंदीला दिसत नाही का? तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, हो, नाही दिसत त्यांना. आता मात्र पृथ्वी आणि मितालीला धक्का बसतो. आनंदीला दिसत नाही, तरी एवढी सगळी कामं ती कशी करते? आता मात्र दोघे एकटक आनंदीकडे बघू लागतात. आता आनंदीच्या हातातला आंबा खाली पडतो. ती सगळीकडे हात वारून असं शोधू लागते. तेवढ्यात सुनीताताई येतात. आनंदीताई, इकडे तुमचा आंबा, हे घ्या, ठेवा त्या ताटात. आता मात्र लगेच मिताली आणि पृथ्वीला वाईट वाटतं. दोघेही आतमध्ये निघून जातात. आनंदी आता ते ताट घेऊन किचनमध्ये जाणार. तेच आता ही शिल्पा येते आणि लगेच आनंदीला ओढतच तिच्या रूममध्ये घेऊन जाते. काय गे, झालं तुझ्या मनासारखं? तू माझ्या भावाला फसवलंय. माझ्या भावाला तुझ्या जाळ्यात अडकून त्याच्याकडनं पूजेची परवानगी घेतली ना? बघ, ब्लॅकमेल केलं ना तू, म्हणून त्याने परवानगी दिली ना तुला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई, असं नाही आहे. मी का ब्लॅकमेल करू मालक साहेबांना? त्यांनी मनापासून मला परवानगी दिली. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, पण मी परवानगी देत नाही आहे ना, ते कळत नाही तुला? हे बघ,
तुला वडाची पूजा उपवास करायची गरज नाहीये असे म्हणताच आता लगेच एक लाडू शिल्पा हातात घेते आणि आता आनंदीच्या तोंडात घालणार. तेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई काय करताय तुम्ही? त्यावर शिल्पा आता लगेच तिचा गळा पकडते. ए, तुला हे खावंच लागेल हा. माझ्या भावासाठी मी तुला उपवास धरू देणार नाही. खा लवकर. आनंदी आता तो लाडू बाजूला ढकलवत असते. त्याच वेळेस पृथ्वी आणि मिताली येतात. आनंदी, आता लगेच शिल्पा पटकन तो लाडू लपवते. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, तुम्ही दोघे इकडे. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, आनंदी आनंदी तू आमच्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलंय? पृथ्वी आता आनंदीला विचारू लागतो, सांग आनंदी, एवढं मोठं सत्य का लपवलंय? शिल्पा मात्र घाबरते. अरे बापरे, युगंधरची बायको आहे आनंदी, हे कळलं की काय यांना? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, कुठलं सत्य लपवलंय? काय झालंय? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी तुला दिसत नाही हे तू आमच्यापासून का लपवलंय? अगं आनंदी, तुला काहीच दिसत नसताना तू एवढी सगळी कामं कशी करतेस? तेव्हा मिताली म्हणू लागते, आणि शिल्पा आत्या, अगं ज्या मुलीला दिसत नाही तिला तू का कामावर ठेवलंय आणि तिच्याकडनं एवढी कामं का करून घेतेस तू? आता मात्र शिल्पा मनाशीच म्हणू लागते, झालं म्हणजे पोरांना कळालंय की ही आंधळी आहे, हिला दिसत नाही. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बोल ना आनंदी, अगं का तू हे सगळं करते? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हळू बोला, हळू, शांततेत. अरे गरीब बिचारी पोरगी रे, तिला कामाची गरज आहे, पण ती आंधळी आहे ना, तिला दिसत नाही, त्यामुळे तिला कोणी काम देणार नाही ना, आणि तिला पैशांची गरज आहे, म्हणून मीच तिला आपल्या घरी आणलं आणि तिला हवी ती कामं दिली. तिला जी जमेल ती करते ती. पण कसं आहे ना, तुम्ही हे कुणाला बोलू नका. म्हणजे कसं आहे ना, तिला दिसत नाही हे सत्य युगंधरला माहिती नाही. तुमचा बाप कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्याला जर कळलं ना तर तो हिला कामावर ठेवणार नाही, काढून टाकेल, आणि मग हिच्या बिचारीचे हाल होतील. म्हणून मग हे गुपित आपल्यातच ठेवायचं, कुणालाही सांगायचं नाही. तेवढ्यात लगेच आता मालक साहेब येतात. ताई, कुठलं गुपित लपवायचं चाललंय? आता मात्र पृथ्वी लगेच बाजूला तोंड फिरवतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ताई मी काय विचारतोय, कुठलं गुपित लपवताय तुम्ही? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर, घरात होणारी प्रत्येक गोष्टच तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आहे ना इकडे. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी शब्दाला शब्द वाढू नको, गप्प बैस. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे आपली समिधा नाही का, दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी गजरे वेण्या बनवायची, सगळ्या सुवासिनींना वाटवायची, आणि मग तसंच यावर्षी मुलांनी तिचं कर्तव्य पुढे न्यायचं ठरवलंय. मुलांनी वेण्या आणि गजरे बनवून घेतलेत, सगळ्या सुवासिनींना वाटायचेत. तेव्हा लगेच आता सुनीताताई टोपली घेऊन येतात. मितालीताई, हे बघा, गजरे आणि वेण्या तयार आहेत. आता मालक साहेबांना खूप भारी वाटतं. तेव्हा मालक साहेब मितालीकडे बघतात. वा, आईचं कर्तव्य पुढे नेत आहेत ना, हे बघून खूप भारी वाटलं, अगदी भारी. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, इतक्या दिवस आम्ही मुंबईला होतो तेव्हा कधी कोणी असं केलं नसेल, पण आज वटपौर्णिमेला मेला आम्ही इथे आहोत, म्हणून आम्ही हे करणार, आमच्या आईचं कर्तव्य पुढे नेणार. त्यासाठी तुमच्या आभारांची, तुमच्या अप्रूव्हांची गरज नाही आम्हाला. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी पृथ्वी शांत हो. त्याच वेळेस पृथ्वी लगेच आता मितालीजवळ येतो. त्या टोपलीतनं एक गजरा घेतो आणि आनंदीजवळ येतो. मालक साहेब आता आनंदी आणि पृथ्वीकडे बघत असतात. शिल्पाला तर धक्काच बसतो. तेव्हा पृथ्वी पटकन आनंदीचा हात पकडतो. आनंदी, हे घे, हा गजऱ्याचा पहिला मान तुझा, तुझ्यासाठी हा गजरा. पृथ्वीने आता आनंदीला तो गजरा दिलेला असतो. तेव्हा आनंदी लागते, थँक्यू, खूप खूप थँक्यू. त्याच वेळेस मिताली समोर येते. आनंदी, तुला आज वडाची पूजा करायची असेल ना? नाही म्हणजे तुझं मंगळसूत्र बघून विचारते या. सांग ना आनंदी, तुझं लग्न झालंय ना? तुझ्या नवऱ्याचं नाव काय? आता मात्र आनंदीला धक्काच बसतो. आता आनंदी काय नाव सांगणार? असे असंख्य प्रश्न तिला पडलेले असतात. शिल्पा, मालक साहेब दोघेही आनंदीकडे बघू लागतात. तर इकडे किचनमध्ये मात्र आता विद्याधरने लावलेला कुकर मात्र आता फुटण्याची वेळ होत आलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता विद्याधरने टाकलेल्या दावामुळे आनंदी आता दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आनंदीच्या डोक्याला मार लागलेला असतो. मालक साहेब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. पण आता मालक साहेबांना आनंदीची ही अशी अवस्था बघवत नाही.
त्यांना आनंदीचे बोल आठवतात. आता आनंदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मालक साहेब हे वटपौर्णिमेचं व्रत कसं पूर्ण करणार, पुढे काय काय धमाका होणार, काय काय ट्विस्ट येणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.